आजच्या सत्रामध्ये आपण उद्धरण हे प्रकरण बघणार आहोत. उद्धरण या प्रकरणामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की या जीवाचा उद्धार कशा पद्धतीने होतो हा तर विशेष विश्लेषण आहेच त्याच्यामध्ये, पण सोबतच परमेश्वर अवतार कसे घेतात, परमेश्वर अवतार कसे घेतात ती पद्धत कशी आहे हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सर्वप्रथम आपण बघूया याचा प्रकरणवश जो आहे तो पूर्वीचाच प्रकरणवश आहे. म्हणजे पूर्वी या प्रकरणाचा जो प्रकरणवश आहे तोच उद्धरण या प्रकरणाचा सुद्धा प्रकरणवश आहे. प्रथम भेटीमध्ये माहीम भट्टांना स्वामींनी या उद्धरण प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. सकळ चर्चा झाल्यानंतर माहीम भट्टांनी स्वामींना काही प्रश्न केले, स्वामींनी माहीम भट्टांना काही प्रश्न केले. त्यानंतर मग माहीम भट्टांना लक्षात आलं की आपल्याकडची जी सामुग्री आहे ती तुटपुंजी आहे, पेक्षा पण स्वामी जे सांगतात ते काहीतरी वेगळं आहे. आणि मग माहीम भट्टांचा जो अहंकार तो तर निघून गेलाच, परंतु त्यांची ती एक योग्यता घडत राहिली. आणि मग ते अशा योग्य झाले की स्वामींनी त्यांना पूर्वी या प्रकरणाचं निरूपण करावं या योग्य माहीम भट्ट झाले. माहीम भट्टांना स्वामींनी पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं आणि मग माहीम भट्ट स्वामींना म्हणतात, जी निराकाराय निर्वेवा ईश्वराचे दास्य कैसेनी घडे यावर स्वामींनी विश्लेषण केलेलं आहे. निर्वेव निराकार परमेश्वर सावेव साकार होतात हे स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे. आणि मग पुढे व्यक्त अव्यक्ता परमेश्वराचे लक्षण कसं आहे हे स्वामी त्यांना सांगतात की शक्तींना आधी करून परमेश्वर व्यापारती, परमेश्वराचा सकळही व्यापार शक्तीद्वारक, शक्तीच्या माध्यमातूनच परमेश्वर काय करतात, सर्व व्यापार जो आहे तो करतात. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते, परमेश्वराने फक्त आज्ञा करायची. जसं राजा असेल, राजाने फक्त आज्ञा करायची, त्याचे सेवक दास जे असतात ते सगळं तो व्यापार ती सेवा ते करत असतात. तसं परमेश्वराचा सकळी व्यापार शक्तीद्वारक आणि शक्ती शब्दे सकळी देवता, सकळी गुण, सकळी धर्म हे सर्व शक्ती शब्दामध्ये ते येतं. आणि पुढे स्वामी सांगतात की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरेती. तर मग माहीम भट्ट स्वामींना प्रश्न करतात की परमेश्वराचा सकळी व्यापार शक्तीद्वारक, अव्यक्ती व्यापार नाही असं स्वामी त्यांना सांगतात. तर त्यावर त्यांनी प्रश्न केलेला आहे की जी अव्यक्ती परमेश्वर कैसे व्यापारती. सर्वज्ञ म्हटले सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते, म्हणजे अव्यक्त स्वरूपामध्ये असताना परमेश्वराचा व्यापार कसा आहे ना. मग परमेश्वर काय करतात की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. आजचं जे पहिलं वचन आहे उदाहरणाचं तेच आहे. याआधी आपलं जे प्रकरण आपण घेतलेलं होतं ते प्रकरण कुठलं होतं, संसरण होतं. आणि त्याच्या आधी आपण संवार घेतलेलं होतं. दोन्ही प्रकरणाचा जो काही वचनांचा जो शेवट आहे, संसरणाचा जो काही वचनांचा शेवट आहे तो सुद्धा आहे की माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे. आणि संसरण प्रकरण जे आहे त्याचं सुद्धा शेवटचं वचन आहे की माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे. आता आपण शेवटचं प्रकरण संसरण घेतलेलं असल्यामुळे आपण ती शंका त्या पद्धतीने देऊ की माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे ते काहीच याची ना परमेश्वर अवतरण्याची. सर्वप्रथम आमच्या म्हणजे परमेश्वराने काय केलेलं आहे की जीवाला आधी पाहिजे. एकूण अनादीचे 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. यामध्ये नक्कीच आहे की देवतेला तर देऊ शकणे नाही, कारण देवते आपल्या स्वरूपामध्ये रमणरूप आहेत आणि देवता ह्या त्रिगुणात्मक आनंद घेतात, त्यांना निर्गुण आनंद ईश्वराचा तो प्रभावणार नाही. त्यानंतर जीव आहे, त्यानंतर प्रपंच आहे तो जड आहे, त्याला तो आनंद दिला तरी तो प्रभावण्याचा काही प्रश्नच नाही. मग नंतर जीव आहेत, जीवाला आनंद देता येईल परंतु तो आता देता येणार नाही, कारण की तो आता सध्या ते आनंद देण्यासाठी किंवा तो घेण्यासाठी तो जीव अयोग्य आहे. म्हणून त्या जीवाचा विचार पण बाजूला ठेवावा. पण परमेश्वराने हे सुद्धा पाहिलं आहे की बाबा जीव जो आहे तो कसा आहे, बंधमुक्त आहे. म्हणजे बंधनातनं जर का त्याला मुक्त केलं, जसं परमेश्वर कसे आहेत, नित्यमुक्त परमेश्वर, बंधमुक्त जीव आणि नित्यबद्ध देवता. देवता ह्या आपल्या त्या याच्यामध्ये नित्य बदलेल्या आहेत. जसं प्रापंचिक माणूस असतो त्याला जर का थोडंसं तुम्ही बाहेर काढू म्हटलं, त्याला थोडंसं जाऊया आपण काहीतरी देवधर्म, तो बोलतो आम्हाला वेळच नाही आहे. हे नित्यबद्ध आहे. प्रापंचिक माणसाला कधी वेळ नसतो.
आता तुम्ही म्हटले की तो आलाय बाहेर स्नान करायला, तरी पण त्याचं डोकं तिकडे घरातच असतं, म्हणजे तो नित्य बांधलेला आहे. त्याच्यानंतर परमेश्वर जे ते नित्य मुक्त आहेत, त्यांना कधीही कुठल्याही प्रकारचं बंधन हे आपणच ते लावण्याचा प्रयत्न करत असतो, की देवाला बांधण्याचा प्रयत्न करतो. जे लोक प्रदक्षिणा घालतात ना, तेवढं आम्ही देवाला बांधतोय, तर देवाला बांधायचं नसतं आणि देव बांधल्या जाणार नाही. आपण बांधून घ्यायचं असतं देवाकडे, की मी हे करेन ते करेन वगैरे वगैरे. तर एकंदरीत नित्यमुक्त परमेश्वर आहेत. परमेश्वराला तुम्ही कुठल्या याच्यात बांधू शकत नाही. त्यानंतर जीव आता बंधयुक्त आहे, परंतु जर का त्याला मुक्त केला तर तो बंधमुक्त सुद्धा होऊ शकतो, हे परमेश्वराने पाहिलेलं आहे. आणि मग सर्वात शेवटी जीवाचा विचार केला गेला, की जीवाला जर का तिची अविद्या बंधनातनं छेद केलं, अधमती अधगती अधरतीतनं जर का त्याला मुक्त केलं, तर तो त्यातनं मुक्त होऊ शकतो आणि ह्याच जीवाला आपण आनंद देऊ शकू. हे परमेश्वराने हे निरीक्षण केलेलं आहे. परमेश्वर शोधक, वेदक, बोधक आणि द्रावक असं सांगितलेलं आहे. शोधक म्हणजे त्यांनी जीवाची शोधणी केली, निश्चित केलं जीवाला. वेदक म्हणजे जीवाकडे आकर्षिल्या गेले, की हा योग्य आहे. शोधक, वेदक, बोधक म्हणजे त्या जीवाला परमेश्वराने काय केलेलं आहे, की मग ज्ञान दिलेलं आहे किंवा प्रेम दिलेलं, म्हणजे त्यांना ते दातृत्व केलेलं आहे, ज्यांच्याकडून त्यांना मोक्ष होणार. आणि द्रावक म्हणजे तो जीव जेव्हा प्राप्तीमध्ये जाणार, तेव्हा परमेश्वर काय करतील, आपला आनंद त्याला देतील वगैरे. तर एकंदरीत हा विषय आपण बघितला. आता यापुढे परमेश्वराने काय केलेलं आहे, की जीवाची निश्चिती केली, की या जीवाचा उद्धार करायचा, मग त्याच्यासाठी अविद्या छेद करायचा, त्याच्या अधमती अधगती अधरतीचा छेद करायचा. मग त्या काय करावं लागेल, त्याची मती जी आहे ऊर्ध्वमती, ऊर्ध्वगती, ऊर्ध्वरती करावी लागणार. तर हे सगळं करण्यासाठी त्याला त्या सृष्टीमध्ये आणावं लागेल. मग परमेश्वराने मायेला प्रवृत्ती जाणवली, की आता सृष्टीची रचना करायची आहे. माया परमेश्वराची काय आहे, आद्यशक्ती आहे, मुख्य शक्ती आहे. त्या मायेला परमेश्वर जाणवतात, की काय करायचं आहे, आणि ती माया प्रवृत्ती ओळगे. ती माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे म्हणजे कसली ना, सृष्टी रचनेची, सृष्टी संहाराची, अजून काय आज्ञा देतील परमेश्वर स्पेशली मायेसाठी, तर त्या सगळ्या आज्ञा त्या ऐकण्यासाठी, त्या आज्ञेनुसार जे काही व्यापार सेवा करण्यासाठी माया परमेश्वराच्या प्रवृत्तीची वाट बघते, त्यांच्या आज्ञेची वाट पाहते. आणि मग परमेश्वर काय करतात, मायेला जाणवितात, की सृष्टी रचना करायची आहे. सकळ देवतेला ते सगळं माहिती होतं, म्हणजे ती प्रवृत्ती आहे जी ती माहिती होते. आणि तदनंतर मग सृष्टीची रचना केल्या जाते. सृष्टीची रचना केल्यानंतर आपण संहारामध्ये ते सगळं बघितलेलं आहे, की जीव तमामध्ये आहेत. तमातनं मग मायेने जीवाला काय केलेलं आहे, विकरे संचरे विये प्रसवे हालवी लोचली उघळी लोटी करून कुठे आणलेलं आहे, उघळीपर्यंत ते हरित स्वरूपामध्ये आले. तिथे मळरचना झाली आणि मग मळरचना झाल्यानंतर लोटी म्हणजे ज्या त्या ब्रह्मांडाची जीव त्या ब्रह्मांडामध्ये लोटल्या जातात. आणि मग जीव चतुर्विध कर्मफळा जाती, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, चतुर्विध कर्मफळांपैकी एका कुठल्या तरी कर्मफळामध्ये, एक तर नरकाच्या कुठल्या तरी कर्मफळात, स्वर्गाच्या कुठल्या तरी कर्मफळात, मोक्षाच्या कुठल्या तरी कर्मफळात तो जीव जाईल. मनुष्य देहात जाईल, किडामुंगीत जाईल, कशातही जाईल, जसं त्यांनी ते जोडलेलं आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर आता सगळी सृष्टी रचना झाली. आता आपण त्याच्यामध्ये बघितलेले, की सृष्टी रचना आधी होणार, त्याच्यानंतर त्या ठिकाणी देवता येणार, सेवक वर्ग आधी येतो, त्यानंतर मग प्रजा येते म्हणजे जीव येणार, आणि सगळ्यात शेवटी राजा येतो. आणि तसंच आपण हा न्याय इथे बसवला, की आधी सृष्टीची रचना, त्याच्यानंतर मग देवता येणार, त्याच्यानंतर जीव येणार, आणि सगळ्यात शेवटी राजा म्हणजे परमेश्वर येतील. परमेश्वराचा अवतार सगळ्यात शेवटी. मग हा जो अवतार आहे तो अवतार या सृष्टीमध्ये होतो, म्हणजे तिथे सांगितलं सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते. आणि आपण पूर्वीमध्ये बघितलं, की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना, म्हणजे या जगामध्ये आपण आलो आणि आपलं सगळं चालू आहे, तर त्याच्यातनं आपल्याला असं वाटतं, की याच्यातनं सुख येतंय, त्याच्यातनं सुख येतंय, असं सगळं वाटत असतं आपल्याला. पैसा आला की वाटतं की सुख आलं, परंतु पैसा आला की सुख नसतोय, पैसा आला की दुःख येत असतं बरं का. जेवढं पैसा नसेल तेवढं सुख आहे. जर का पैसा नसेल आणि पैसा असेल तर आपण इथे रिक्षा बोलवणार,
बिल्डिंगच्या खालीच. म्हणजे आपण चालणार नाही अजिबात. आणि जर का पैसे नसतील तर माणूस इथं जरी म्हणजे लांब जरी जायचं असेल तर थोडं पायी पायीच जातो. तर त्याच्यामुळे काय होतं, त्याचा थोडा व्यायाम होऊन जातो तेवढा. म्हणजे अशा पद्धतीने सुखदुःख असे गुंतागुंता येते की आपल्याला असं वाटतं की हे आलं की सुख आलं, पण ते नाही, त्याच्या मागे ते दुःख दडलेलं असतं. तर मग या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं की कवणे करणे मुंचीजे, म्हणजे काही जरी केलं, जीव देता प्रपंचाची किती सेवा केली तरी पण आपली दुःखापासून मुक्तता होणार नाही. मग ते दुःखापासून मुक्तता कोण करणार ना, एके परमेश्वरे विना. तोची परमेश्वर निर्वेव निराकार परमेश्वर कृपावशे कसे होतात, सावेव साकार होतात, अवतारतात, म्हणजे सृष्टीमध्ये अवतार घेतात. हे आपण पूर्वीमध्ये बघितलेलं होतं. ते अवतारतात म्हणजे कसे अवतारतात तर ते हे आपल्याला उद्धरणामध्ये त्याचं विश्लेषण येतं. आता यातनं जसं आहे की काही काही गोष्टींचं विश्लेषण तुम्हाला आता याच्यात मध्ये बघायला मिळेल की आता कोणी जर का सांगितलं, विचारलं हे विशेष म्हणजे देव आहेत का, लगेच काही लोक एकदम शॉक होऊन जातात. असं कसं ते देव आहेत. परंतु त्यांनी हे नाही बघितलं की देव काष्टाचा नव्हे, देव पाषाणाचा नव्हे, हे त्यांनी कदाचित ऐकलेलं नाहीये. हे स्वामींच्या श्रीमुखातलं वाक्य आहे. म्हणून ते विशेषांना देव म्हणतात, परंतु तसं नाहीये. विशेषांना परमेश्वराने किंवा ते पाषाणाला परमेश्वराने स्पर्श केला आणि मग ते विशेष झाले. आता हे जे काही सांगणं आहे, हे सांगणं माझं म्हणजे समजा मी सांगतोय तुम्हाला किंवा कोणी पण तुम्हाला सांगतं तर त्याला ते वचन प्रमाण म्हणजे तुम्हाला इथे येणार. ते परमेश्वर म्हणजे काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे. पहिलं वचन आजचं येतं की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्ती किंवा हे जग. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये परमेश्वर अवतरेती म्हणजे परमेश्वर काय करतात, अवतार घेतात. अवतार घेतात म्हणजे अनेक अनंत अवतार परमेश्वराचे आत्तापर्यंत झालेले आहेत, आत्ता पण उपस्थित आहेत तेवढे अनंत अवतार, आणि अनंत अवतार आता होणार पण आहेत जसं आवश्यकता लागेल तसं. मग या ठिकाणी सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. तर मनुष्य वेशामध्ये अवतार घेतात, पशूंमध्ये अवतार घेतात, पक्षींमध्ये अवतार घेतात, जलचरामध्ये अवतार घेतात. यापैकी आपल्याला महत्त्वाचा अवतार कोण आहे, मनुष्य देहातले जे अवतार आहेत, जे चालते बोलते अवतार आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा पंच अवतार, अनंत अवतारांमध्ये पण स्वामींनी पंच अवतारांची नावं सांगितली की सृष्टीमध्ये हे अवतार आहेत मुख्य अवतार. त्यामध्ये सुद्धा 5वा जो अवतार आहे त्या अवतारांची विशेषता आमच्यापर्यंत देवाने स्वामींनी काय केलेले पोहोचवलेली आहे. 5वे ते निरंतर असं सांगितलेलं आहे. का बरं 5ही निरंतर असं वचन देवाने का नाही सांगितलं. 5ही निरंतर असं वचन काही देवाने उच्चारलं नाही, पण 5वे ते निरंतर हे वचन देवाने उच्चारलेलं आहे. तर का म्हणून, कारण की आपल्याला तो टप्पा आपण बघितला. अनंत अवतारांमध्ये 5 अवतार, 5 अवतारांमध्ये पण 5वा अवतार आणि 5व्या अवताराचं स्मरण मुख्य सांगितलेलं आहे. म्हणजे आपण अवतारांचं जो काही हे बघितलेलं आहे, विश्लेषण बघितलं, त्याच्यामध्ये परमेश्वर अनेक ठिकाणी अवतार घेतात. उभयचर म्हणजे जलचर असतील, उभयचर असतील, पशु असतील, पक्षी असतील, परंतु त्यामध्ये सुद्धा मनुष्य अवतार हे जे आहेत ते मुख्य आहेत. तर या ठिकाणी जो अवतार सांगितलेला आहे हा आपण परमेश्वरी अवतार कसा होतो याचं विश्लेषण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते म्हणजे सृष्टीमध्ये सृष्टीची रचना झाल्यानंतर, त्या ठिकाणी देवता आल्यानंतर, त्या ठिकाणी जीव आल्यानंतर मग परमेश्वर अवतार घेत असतात. आणि मग असे ते अवतार घेतात. तर कसे अवतार घेतात ना, मनुष्य वेशधारी होती. म्हणजे जर का जीवाला उद्धरण करायचं आहे त्या जीवाचं किंवा त्या जीवाला ज्ञान द्यायचं असेल तर त्या परमेश्वराला काय करावं लागतं, त्या जीवाच्या साजात ते अवतार घ्यावं लागतं. मनुष्य देहीच उद्धरण आहे. इतर कुठल्या देही, किडा मुंगी वगैरे कुठल्या देही कोणी असेल तर त्या देही उद्धरण हा नाही आहे. प्रत्येकाला जर का उद्धरण स्वतःचं करून घ्यायचं तर त्याला मनुष्य देहामध्येच यावं लागतं. म्हणजे आता समजा तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं असेल तर एक विशिष्ट तो दरवाजा आहे, तर तुम्हाला ह्या रूम मधनच बाहेर पडावं लागेल, दुसरीकडनं कुठून बाहेर पडता येणार नाही. तसं ह्या जर का आपल्याला पूर्ण जन्म मरणाच्या या चक्रातनं जर का बाहेर पडायचं असेल तर मनुष्य देहाचं द्वार आहे की ज्यातनं ग्रहण करता येतं, म्हणजे मिळतं आपल्याला,
आणि ज्यातनं आपल्याला बाहेर सुद्धा पडता येतं, म्हणजे त्या ठिकाणाहून आपण मोक्षाला सुद्धा जाऊ शकतो. ही एक संधी आहे. जर का ही संधी गमावली आपण, मग हे मनुष्य देह परत मिळेल का? मनुष्य देह जरी मिळालं तरी उपदेश मिळेल का? आता जर का तुम्हाला मनुष्य देह मिळाला आणि तो मुसलमानाच्या घरी मिळाला, मग रोज हिंसा. आपल्याला जर का कुठे दुसरीकडे मिळाला, पाकिस्तानमध्येच मिळाला, रोज हिंसा. त्यातल्या त्यात तुम्हाला चांगल्या कुटुंबामध्ये मिळाला, त्याच्यामध्ये पण उपदेशी कुटुंबात मिळाला, धार्मिक कुटुंबात मिळाला, हा योग परत येईल का? सांगता येईल? तुम्ही म्हणाल नाही, आम्हाला पुढचा जन्म उपदेशाचाच भेटणार आहे. हे आपण काय गॅरंटी देऊ शकतो? ही गॅरंटी तर स्वामींनी सुद्धा नाही दिली. जेव्हा निळे भट्टांनी विचारलं स्वामींना की परत असा योग येईल का त्याच जन्मामध्ये, पुढचा जन्म काय घेऊन बसलो आपण, त्याच जन्मात विचारलं की परत असा योग येईल का? स्वामी म्हणतात ते आम्ही सांगू नाही शकत. मग आपण कुठल्या गॅरंटीने बोलू शकतो की आमचा पुढचा जन्म उपदेशित कुटुंबात आमचं अनुसरण होणार आहे? पुढचं काही नाही, इथेच आजच आत्ताच. आत्ता एक वेळ गेली की परत ती वेळ येणार नाही. आत्ता जो 1 मिनिट गेला तो परत येणार नाही. म्हणून निश्चित करा की ह्याच देहामध्ये आपल्याला जे काही हिशोब करायचा आहे तो याच देहामध्ये करायचा. पुढच्या देहाचं स्वप्न बघत बसू नका. पुढच्या आज जर का जसं मी आहे, माझ्याकडे समजा मला असं आहे की ही वस्तू इथे ठेवायची आहे, इथून ही वस्तू उचलायची आणि तिकडे ठेवायची. मग मी बोलतो नंतर ठेवू आपण, कंटाळा आला आता. मग मी स्वतःच विचार करतो की जर का मला आत्ता कंटाळा आलेला आहे, मी 1 तासाने ठेवेन आता मी म्हणतोय, पण 1 तासाने सुद्धा मला कंटाळाच असेल तर मी म्हणेन की नाही उद्या ठेवेन, मी उद्या काम करेल ते. पण उद्या पण मला जर का कंटाळाच असेल तर उद्या पण, आज जर का मला कंटाळा आहे तर उद्या मला हा कंटाळा नसेल कशावरून? जर का हा कंटाळा कायमस्वरूपी राहिला तर हे काम कधीच होणार नाही. स्मरणाच्या बाबतीत असतं ना आपलं, उद्यापासून. जर का आज आपण नाही करू शकत ना, तर आपण उद्या कधीच नाही करू शकत. आणि उद्या नाही तुम्ही केलं ना तर तुम्ही आयुष्यात कधीच नाही करू शकत ती गोष्ट. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तो मनुष्य देह जो आहे, म्हणजे आपला मनुष्य देह पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्याला जी काही संधी मिळाली तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्यासाठी म्हणून परमेश्वर पण काय करतात, या सृष्टीमध्ये अवतार घेतात. आणि त्या मनुष्य देहाच्या समोर परमेश्वर जे वेशात येतात तो सुद्धा वेश कसा आहे, मनुष्य वेशधारी आहे. जर का परमेश्वर व्याघ्र वेशामध्ये आले तर आज आपण बोलतो की अच्छा आमच्या ठिकाणी वाघ का, मग ते परमेश्वर स्वामी दत्तात्रय प्रभू असणार बरं का ते. कोणाच्या स्वप्नात वाघ आला की आपण म्हणतो दत्तात्रय प्रभू असतील बरं का ते. परंतु हे फक्त म्हणायला झालं. आता जर का कोणी म्हणाला हो तसं काही नाही, ते तुम्हाला जर स्वप्न आलं असेल किंवा तो वाघ खरोखरचा वाघ आहे तिथे सालबर्डीला, आपण नाही तो वाघ म्हणजे दत्तात्रय प्रभूच आहेत ते. आता एवढं ठामपणे सांगणारा माणसाच्या समोर जर का तो साक्षात जाळीच्या देवाला गेल्यानंतर जर का वाघ आला तर तो जाईल का दंडोत करायला पुढे? तो घाबरून पळून जाईल. म्हणजे परमेश्वर जर का व्याघ्र वेशामध्ये आले, जरी ते परमेश्वर आहे तरी जीव घाबरणार. वेगळ्या कुठल्या वेशात आले तर तो तुमचा संवाद त्यांच्याशी होणार नाही. म्हणजे तो जो काही हे आहे, एक स्वामींनी सांगितलं की साजत्य वेद. म्हणून जर का देवाकडे आपल्याला वेधायचं असेल तर परमेश्वराला काय करावं लागतं, त्या वेशामध्ये यावं लागतं. जसं लहान मुलांशी तुम्हाला बोलायचं आहे, तो त्याच्या भाषेमध्ये बोलताना तुम्ही जर का त्याच्यासमोर इंग्लिश बोलायला लागले किंवा संस्कृत बोलायला लागले तर त्याचा तुमचा कधी संवाद नाही होणार. परंतु त्याच्याशी संवाद करायला तुम्हाला काय करावं लागतं, त्याच्या साधत्य व्हावं लागतं. म्हणजे त्याच्या उंची एवढं व्हावं लागतं. तुम्हाला खाली बसून बोलावं लागतं. आता वर उभं राहून बोलता येत नाही मुलांशी. खाली बसा, त्याच्या लेवल त्याच्या उंचीचं व्हावं लागतं आणि भाषा पण त्याचीच बोलावं लागते. तुम्ही तुमच्या भाषेत नाही बोलू शकत, त्याच्या भाषेमध्ये तुम्हाला बोलावं लागतं, तर मग त्याला समजतं. तो एक संवाद आहे, ते एक साधत्यपणा आहे. परमेश्वराला हे करावं लागतं सगळं. परमेश्वर म्हणजे कोण? चैतन्यापर परमेश्वर. आणि त्या परमेश्वराला या सृष्टीमध्ये यावं लागतं. कोणासाठी? आपल्यासाठी, आपल्यासारख्या जीवांसाठी. वास्तविक इथे येण्याची काही आवश्यकता त्यांना नाहीये, परंतु त्या जीवाच्या त्या कृपावसे परमेश्वर काय करतात, सावेव साकार होतात. आता बघा, पाऊस सुरू होणार होता. आता जर का तुम्हाला कोणी खाली बोलवलं पावसामध्ये भर, तुम्हाला जाऊ वाटतं का तिथे?
आपल्याला बिल्डिंगच्या खाली जाऊ वाटत नाही भर पावसामध्ये. परमेश्वर तिकडून आलेल्या सृष्टीमध्ये, आणि ही सृष्टी म्हणजे काय, कशी आहे ही, राजस तामस हिंसक सगळी अशा पद्धतीची सृष्टी आहे. परमेश्वराला इथे यावं लागतं, आपल्याला त्या गोष्टीचं दुःख असलं पाहिजे. अर्थातच परमेश्वराला या गोष्टीचा काही त्रास नाही, परंतु शेवटी आपल्याला ती कदर असली पाहिजे. जसं बाईचा म्हणतात, देवाला काय झालं असतं तर देवाला काय होणार आहे, परंतु ती एक काळजी आपल्यामध्ये की अरे स्वामींच्या भोजनाची वेळ झालेली आहे, ही काळजी आपल्याला असली पाहिजे. वास्तविक परमेश्वराचं तृप्त काम आहे, त्यांना काही भोजनाची वगैरे कसली आवश्यकता नाही आहे. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, मनुष्य वेशधारी होती, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, आपल्यासाठी तर ते मनुष्य वेशामध्ये आलेलेच आहेत, परंतु या ठिकाणी येऊन मनुष्याचे जे काही गुणधर्म वगैरे जे आहेत त्याचा स्वीकार केलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर मग आमच्या स्वामींना तहाण्याची प्रवृत्ती आहे, पाणी प्यायचं आहे. आपण बघितलं की बाबा एका घरी स्वामी मुक्कामी होते आणि त्या ठिकाणी त्यांनी यथोचित स्वामींची सेवा केली आणि पाणी त्यांनी काय केलं, खुंटीला असं टांगून ठेवलं पाण्याची पिशवी, परंतु ते सांगू विसरले. आणि जेव्हा मध्यान्ह एके रात्री स्वामी म्हणतात, देवानी काय केलं, तृषेची प्रवृत्ती स्वीकारली, तहानेची प्रवृत्ती म्हणजे तहान लागली, परंतु त्यांनी जे ठेवलेलं होतं पाणी ते स्वामींनी स्वीकारलं नाही. म्हणजे तुमच्याकडे नुसतं असून उपयोग नाही आहे, तुम्हाला ते देण्याची वृत्ती आणि ते देतानाची विनंती, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. जसं आपण उपहार दाखवतो, तो उपहार दाखवताना काय की आपण काय करत असतो की तो विधी नेहमीचा आपला, एक पाणी सोडलं, पटापट घास मोडले, तुम्ही जर का त्याच्यात विनंती केली नाही तर ते स्वीकारणारच नाही. या लीळेवरून आपल्याला कळतं स्वामींच्या तिथेच पाणी ठेवलेलं आहे, पण देवानी स्वीकारलं नाही, कारण की त्यांनी स्वामींना सांगितलं नव्हतं. सांगणं म्हणजे काय, विनंतीच, की बाबा इथे पाणी ठेवलेलं आहे, आपल्याला जेव्हा लागेल ते आपण स्वीकारा. ही जी विनंती आहे ती विनंतीच झालेली नाही, त्याच्यामुळे देवाने ते काय त्याचा स्वीकार केला नाही. स्वामींसाठी म्हणजे त्या उपहाराच्या वेळेस तुम्ही जो पदार्थ तुम्ही हे करताय तो त्यानुसार तुम्हाला तो आठवता आला पाहिजे. जसं एखादा पदार्थ त्या काळातला नसेल, ह्या काळातला आहे, तर मग तो पदार्थ जर असेल तर मग तुम्ही त्याविषयी विनंती करू शकता की हा पदार्थ आपण स्वीकारा. पण तत्संबंधित लाडू असेल, तुम्ही तो बोनेबाईंनी दिलेला लाडू, त्या पंच लाडू स्वामींना जे दिलेले होते त्या घोगरागावच्या बायांनी, तो लाडू असेल, आमच्या त्या एल्हाईसाने जो लाडू बनवलेले होते भाऊबीजेला ते लाडू असतील, ते तुम्ही आठवू शकता. बघा म्हणजे एक लाडू आहे त्याच्या कितीतरी लीळा आहेत, मातंगाने दिलेला लाडू. आता जर का हे लीळा तुम्ही आठवताना तो लाडू हातात आहे आणि त्या लीळा आठवताना तुमच्या डोळ्यात पाणी येणार, आणि तो एक स्पीड वेगळा असतो, ते घास मोडायचा तो एक भाग वेगळा, आणि त्या पदार्थावर ती लीळा आठवणं, म्हणजे तुम्ही बाकीचे पदार्थ आठवा, त्या पदार्थांच्या लीळा नसतील जरी, समजा आता डोसा आहे तर डोस्याची कुठली लीळा नाही आहे, परंतु तो लाडूच्या 4 लीळा तुम्ही त्यावेळेस तेवढ्या वेळामध्ये तुम्ही आठवू शकता. पंचावताराचा उपहार असेल किंवा कुठलाही उपहार असेल, तो उपहार दाखवताना घास मोडण्यापेक्षा पण तुम्ही लीळा आठवण्यावर जास्त भर द्या, की स्वामींनी कुठे काय काय स्वीकार केलेला आहे, तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर एकंदरीत आपल्याला काय करावं लागणार आहे की अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला परमेश्वराला काय अपेक्षित त्यानुसार आपल्याला ते करायच्या आहेत. आपल्याला त्या संबंधित त्या लीळा आठवता आल्या पाहिजे. तुम्हाला जर का कधी तहान लागलेली आहे तर तुम्हाला ही लीळा आठवता येईल की स्वामींनी तृषेची प्रवृत्ती स्वीकारली, तसं आहे. स्वामी त्यावर बोलतात की म्हणजे एक प्रवृत्ती अशी होती की जी एकांका काळामध्ये आम्ही पाणीही म्हणजे मागत नव्हतो, जे भेटेल तेव्हाच, जेव्हा भेटेल तेव्हाच. आता एक ऐशी प्रवृत्ती जे बळेच आम्ही जीवांकडनं काय करतो, व्यापार करून घेतो. म्हणजे परमेश्वराने पण काय केलेलं आहे, प्रसंगोचित प्रदेशाच्या अनुरूप किंवा वेळेच्या अनुरूप परमेश्वर आपल्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा, म्हणजे ही जी प्रवृत्ती मुख्य प्रवृत्ती जीवाचा उद्धार, ती बदलत नाही कधी. जीवाला आनंद देणं ही प्रवृत्ती कधी बदलत नाही. ह्या ज्या काही छोट्या बाकीच्या प्रवृत्ती असते ती प्रसंगोचित त्या तयार होत असतात, तर त्या प्रवृत्ती प्रसंगोचित तयार होतात. मग इथे स्वामींनी एक प्रवृत्ती अशी होती की जी तहानेलाही पाणी पिवणं, मग इथे तहान लागली सुद्धा तरी पण पाणी प्यायला मागायचं नाही. आज स्वामी काय करतात, घडवून घेतात. स्वामी म्हणतात अक्षयतृतीयेच्या दिवशी त्या बाईंना म्हणतात, बा तुम्ही सगळ्यांनी अक्षयतृतीया केली, तुम्ही का नाही केली? ते म्हणे माझ्याकडे काहीच नाही. स्वामी म्हणतात जा, इथे मडका स्वामींनी स्वतःकडचंच दिला आणि पाणी भरून आणा, स्वच्छ माड धुवा आणि पाणी भरून आणा
आणि तुमची अक्षयतृतीया आम्ही स्वीकारली असं स्वामी म्हणतात. म्हणजे बळच स्वामी ते घडवून घेत आहेत असं सुद्धा आहे. तर हे परमेश्वर काय करतात आहे की मनुष्य वेशानुरूप काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आपल्याला प्राथमिक अवस्थेमध्ये या गोष्टी सगळ्या आपल्यासाठी बरोबर आहेत. म्हणजे परमेश्वर प्रत्यक्ष आहेत, त्यावेळेस त्यांना ते योग्य वेळी उदक देणं, योग्य वेळी भोजन देणं, योग्य वेळी जे काही त्यांना मनुष्य वेशानुरूप त्यांना घाम येणार आहे ते बाईचा काय करायचे, चांगला स्वच्छ धुतलेला असा पूर्ण कपडा जो आहे तो स्वामींना वळगवायचे. स्वामी काय करायचे, ते ओला म्हणजे जे काही हे स्वेदाचे बिंदू बिंदू आलेले असायचे ते पुसायचे स्वामी. त्याच्यानंतर स्वामींना पहुड आहे, उपहूड आहे, प्रातविधी आहे, हे सगळ्या मनुष्य वेशानुरूप परमेश्वराने काय केलेलं आहे, या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. वांतून परमेश्वराला असं काही करणं काही आवश्यकता आहे का? त्या टीकेमध्ये सांगितलंय परमेश्वर कसे आहेत, तृप्त काम आहेत. असं नाहीये की आपल्यासारखं नाहीये की बाबा रे संपलं नाही का, आजच्या पहिल्या पंक्तीला बसलो असतो तर भेटलं असतं. तसं परमेश्वराचं नाहीये. परमेश्वराचं तृप्त काम आहे. जेव्हा परमेश्वर एखाद्या अलंकाराची पूजा स्वीकारतात, त्यातलं त्या अलंकारातलं सुवर्णत्व जो भाव आहे, सुवर्ण भाव आहे, तो स्वामी काढून घेतात आणि बाकीचे अलंकार जे आहेत ते अलंकार म्हणजे धातू अलंकार म्हणून ते परत ठेवला जातो. सोन्याचा जो धातू आहे तो सोन्याचा धातू ठेवला जातो, त्या सोन्याचा अलंकार ठेवला जातो, पण त्यातला जो सुवर्ण भाव आहे तो मात्र परमेश्वर काय करतात, घेतात, तो स्वीकारतात. म्हणजे परमेश्वराला जे स्वीकारायचं ते बरोबर परमेश्वर स्वीकारतात. आपण उगाच देवाला काहीतरी असं अडकवून ठेवायचं नाही की नित्यमुक्त परमेश्वर आहे, त्यांना अडकून नाही ठेवायचं की देवाला हे आवडतं, देवाला ते आवडतं, असं नाही आहे. तुमच्या त्या क्रियेमधला शुद्ध भाव जर का असेल तर तो देवाला नक्कीच आवडतो. तर भाई देवांची उष्टी बोरे, बोरं उष्टी आहेत पण भाव उष्टा नाही, भाव एकदम छान आहे, तो स्वीकारलेला आहे स्वामींनी. या व्यतिरिक्त एखादे ते अधिकारी आहेत, स्वामींना त्यांच्या सैनिकांनी धक्का दिला, भिक्षांना खाली पडलंय आणि ते स्वामींना विनंती करतात की बाबा माझ्या घरी चला तुम्ही भोजनाला, पदार्थ उत्तम आहे पण भाव उत्तम नसावा कदाचित, स्वामी गेले नाही त्यांच्याकडे. तर एकंदरीत परमेश्वर मनुष्य वेशानुरूप काही काही गोष्टी स्वीकारतात, तरी पण काही त्यांच्या त्या मनुष्य वेशामध्ये आल्यानंतर सुद्धा ते आपल्यासारखं सरसकट वागत नाहीत. परमेश्वराची प्रवृत्ती ही काहीतरी एक पक्की आहे, तर ती परमेश्वर कधीही इकडे तिकडे ती प्रवृत्ती करत नाही. त्या प्रवृत्तीला धरूनच बाकीचे कार्य परमेश्वर करत असतात. आणि मग मनुष्य वेशधारी होती म्हणजे मनुष्याचे जे काही गुण वगैरे सगळं असेल ते परमेश्वर स्वीकारतातच. त्यानंतर सोबतच मनुष्याचं जे काही देहधर्म जीवधर्म असतील ते सुद्धा स्वीकारतात. त्या अष्ट स्वभाव जे आहेत देहधर्म म्हणजे, तर त्या गोष्टीचा सुद्धा परमेश्वर स्वीकार करतात. मनुष्य वेशधारी होती तर मनुष्य वेशाचाच धारण करतात. काय ना माया वेशधारी होती, माया वेश म्हणजे मायेचे जे काही गुणधर्म वगैरे जे असतील त्याचा सुद्धा परमेश्वर स्वीकार करतात. तर मग मायावेशाचा स्वीकार करतात का ना, मायापूरधारी होती, मायापूर म्हणजे मायेचे पूर्णत्व. मायेचे पूर्णत्व म्हणजे एकूण 36 विभाग मायेचे आहेत. दश इंद्रिय, दशवायू, 4 चातुष्ट, पाकुळका, त्याच्यानंतर मग ओळगणी, असे एकूण जे आहेत सप्तधातू, असे सगळे मिळून एकूण 36 विभाग मायेचे असतात. म्हणजे आपल्या ठिकाणी जे काही नटलेलं आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी जे नटलं आहे, आपल्या ठिकाणी सगळं प्रपंच नटलेलं आहे, पण परमेश्वर श्रीमूर्तीच्या ठिकाणी, आता तुम्हाला विश्लेषण होईल बरं का. आता परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी कोण नटलेली आहे, पूर्ण जे देह आहे ते कोण आहे, माया आहे. मग पुढे सांगितलेलं आहे की मायापूरधारी आहे म्हणजे मायेचे पूर्णत्व म्हणजे दश इंद्रिय जे आहेत ते सुद्धा मायात झालेली आहे. दश वायू जे आहे ते सुद्धा मायात झालेली आहे. सप्तधातू जे आहेत मज्जा, मेद, मांस, स्नायू, अस्थि, रुधिर, चर्म, हे सुद्धा मायाच नटलेली आहे. त्याच्यानंतर 4 चातुष्ट, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या ठिकाणी सुद्धा मायाच नटलेली आहे. 4 पाकुळका असतील आणि नंतर ओळगणी आहे 36वी, हे सगळं मायाच त्या ठिकाणी नटलेली आहे. हे सगळं मिळून काय झालं, श्रीमूर्ती. आपण आधी त्याला मूर्ती म्हणूया. जेव्हा परमेश्वर अवतार स्वरूप त्याच्यामध्ये येणार तेव्हा त्याला तुम्ही श्रीमूर्ती म्हणा वाटलं असतं. तर
अशा पद्धतीने मायेचे पूर्णत्व स्वीकारतात. आता याला मायापूर असं का म्हटलं बरं? श्रीमूर्ती आहे परमेश्वराची, याला मायापूर सुद्धा असं एक नाव आहे. पण याला मायापूर का म्हणावं? न माया निर्मितम पुरम मायापुरम, म्हणजे या पूर म्हणजे देह, याची निर्मिती कोणी केली? मायेने केली, म्हणून त्याला मायापूर असं म्हणावं. जर का याची निर्मिती यक्षिणीने केली असती तर त्याला यक्षिणीपूर असं म्हटलं गेलं असतं. हे उदाहरण दाखल दिलं मी तुम्हाला हे. पण याची निर्मिती मायेने केलेली असल्यामुळे त्याला काय म्हणतात? मायापूर असं म्हणतात. माया निर्मितम पुरम मायापुरम, म्हणजे मायेने त्या पुराची निर्मिती केलेली आहे, म्हणून त्याला मायापूर असं म्हटलं. माया घटाकारे आकारे होते. आता पुढे आपण बघूया हे पूर कसं निर्माण केलं हे आपण बघूया. आता या वचनातनं तुम्हाला हे लक्षात येईल की परमेश्वराची श्रीमूर्ती हे एक वेगळं आहे आणि आतमधलं स्वरूप हे एक वेगळं आहे. आता जिथे आपण विशेषांना परमेश्वर म्हणतो तिथे तर तुम्हाला आता ईश्वराच्या मूर्तीला सुद्धा परमेश्वर म्हणता नाही येणार तुम्हाला. हे वचन आपण जेव्हा हे करू, स्वामींनी काय सांगितलं? हे बर्वे नव्हे, म्हणजे वरील देह बरोबर नाही, तुम्हाला जे पाहिजे. आता जर का तुम्ही सौंदर्य दृष्टीने बघत असाल तर परमेश्वर म्हणजे श्रीमूर्तीच तुम्हाला हे वाटेल हेच. परंतु स्वामींनी महादाईसांना सांगितलं तसं नाही. भीतरी असे ते बर्वे, आतमध्ये जे आहे तुमच्यासाठी ते उपयोगाचं आहे. जे तुम्ही एखादं पॅकिंग असेल कुठल्या वस्तूचं, तुम्हाला पॅकिंगच चांगली वाटते, कोणी म्हणा हो पॅकिंगपेक्षा आतमध्ये जी वस्तू आहे ती तुमच्यासाठी आहे आणि ती योग्य आहे या पॅकिंगपेक्षा पण ते, मग तुम्हाला ते लक्ष, अरे हो हे तर अजून वेगळं आहे. मग तुम्ही त्या कशाच्या ह्याच्यामध्ये असणार? मग श्रीमूर्ती आहे आणि मग स्वरूप आहे. आपल्याला काय करायचं? स्वरूपाशी संधान साधायचं आहे. आता हा इतका खोलातला विषय आहे की आपल्याला स्वरूपामध्ये जायचं म्हटल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी काय करायच्या आहेत? त्या बाकीच्या गोष्टींच्या म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला तेवढ्या पुरत्या स्वीकारायच्या आहेत. चतुर्विध साधन आपल्याला सांगितलं, स्थान प्रसाद वासनिक, हे तेवढ्या पुरतं आहे. हे तुम्हाला ते साध्यापर्यंत नेणाऱ्या गोष्टी आहेत बरं का. या साधन, यांचं अविवरण कधी करायचं नाही, यांचा अपमान कधी करायचा नाही चतुर्विध साधनांचा. परंतु हे चतुर्विध साधन म्हणजे सर्व काही असं पण नाहीये. जेव्हा तुम्हाला माहिती आहे आपलं साध्य वेगळं आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे सगळं साधन आहे फक्त. जसं भोजनामध्ये बाकीचे पदार्थ सगळे असतात पण मुख्य भोजन हे काहीतरी वेगळं असतं, तसं आहे की मुख्य साध्य आपलं वेगळं आहे. तर हे साध्य काय आहे? तर ते साध्य स्वामींनी महादाईसांना सांगितलं, भीतरी असे ते बरोबर. मूळ स्वरूप जे आहे, जे आम्ही आता बघू शकत नाही, सन्निधानी असताना पण आपण ते नाही बघू शकत, ते भक्ताला त्याचं दर्शन आहे. किंवा परमेश्वर ज्यांना दाखवतील, दर्शन देतील, त्यांना त्याचं दर्शन होणार आहे. म्हणून इथे आपण बघितलं की माया घटाकारे आकारे होते. मायेने ते पूर कशाचं निर्माण केलेलं आहे? माया घटाचेनी आकारे आकारल्या गेली. घट म्हणजे मडकं. इथे उदाहरण आपण बघूया आहे की घटाकारे आकारे म्हणजे घटाचेनी आकारे माया आकारल्या गेली. म्हणजे एखादा कुंभार असतो तो काय करतो? मडकं तयार करतो. जे त्या माती असते त्या मातीचं मडकं तयार होतं आधी. घटाचेनी आकारे आकारे, तद्रूप मायाने काय केलेलं आहे की देह झाली माया. पण ते देह कसं आहे? पोकळ आहे. त्या देहामध्ये काहीही नाहीये, पोकळ आहे ते देह. मग ओते म्हणजे परमेश्वर काय करतात? आपलं स्वरूप त्याच्यामध्ये ओततात. जसं तुम्ही मडक्यामध्ये पाणी ओतता. आता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, मडकं की पाणी? पाणी महत्वाचं आहे. जरी तुम्ही म्हटले की मग मडक्याशिवाय पाणी कुठे मग, परंतु मडक्याशिवाय जरी नसेल पाणी तरी तुम्हाला काय महत्वाचं आहे? पाणीच महत्वाचं आहे. ते पाणी नदीत असेल, विहिरीत असेल, कुठेही असेल ते पाणी, पण तुम्हाला काय महत्वाचं आहे? पाणी महत्वाचं आहे. चातक असे तो उदयल्या मेघाची वास पाहिजे, त्याच्यासाठी ते पाणी महत्वाचं आहे. आता त्याला तिथे मडकं बिडकं काय नाही झालं चातकाला. चातक काय करतो? इकडचं तिकडचं पाणी पित नाही, तो उदयल्या मेघाची वास पाहिजे, पावसाचंच पाणी तो पितो. म्हणजे त्याच्यासाठी काय झालं? पाणी महत्वाचं आहे. तसं आपल्यासाठी पाणी म्हणजे कोण आहे? ते जे आहे ते पाणी आपल्यासाठी महत्वाचं. म्हणजे पाणी म्हणजे स्वरूप. उदाहरणार्थ घटाचेनी आकारे आकारली माया आणि त्याच्यामध्ये परमेश्वर येतात, म्हणजे स्वरूप येतं त्याच्यामध्ये. ओततात म्हणजे काय?
वास्तविक होते असं नाही, परंतु एक न्यायरूपी वचन आहे, त्या हिशोबाने आपल्याला सिद्धांत तसा बोलावा लागेल. मग त्या ठिकाणी परमेश्वर स्वरूप येतं आणि आल्यानंतर मग आता त्या देहाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता त्याला आपण श्रीमूर्ती असं म्हणूया. आता त्यांना आपण परमेश्वर म्हणूया. जसं आता आपण एकमेकांना जीव म्हणून बघतो, जीवाला तर बघत नाही परंतु जीव म्हणून म्हणतो एकमेकाला, तसं श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर. पंचश्रीमूर्ती आहेत, अनंत श्रीमूर्ती आहेत. या कोण आहेत? परमेश्वर आहेत. सध्या आपल्याला समजण्यासाठी हा विषय. परंतु हे वचन वाचल्यानंतर परत आपल्याला त्या लीळेकडे जावं लागेल महादाईसांच्या. हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. कशावरून? ना जेव्हा चक्रपाणी महाराजांनी जेव्हा पुरत्याग केला, बघा तिथे कसं आहे, पुरत्याग केलं म्हणजे मायेचं जे देह आहे, मायेने निर्मिलेलं देह, त्याला मायापूर म्हणावं, तर ते मायापुराचा त्याग केला म्हणजे काय गेलं त्याच्यातनं? स्वरूप निघून गेलं ईश्वराचं आणि देह तिथेच राहिलेला आहे. देह गेलं का? देह नाही गेला. म्हणजे देह वेगळे आहे आणि परमेश्वर वेगळे आहेत. श्रीमूर्ती वेगळी आहे आणि परमेश्वर स्वरूप वेगळं आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे आतापर्यंत समजा मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगतोय की ते हवेमध्ये आहे, परंतु त्याला वचन प्रमाण जर का तुम्हाला पाहिजे तर मग त्याला उद्धरण हे प्रकरण जे आहे ते जे समजा मी सांगितलं तुम्हाला, त्याला हे काय आहे? प्रमाण आहे त्या गोष्टी. आता हे तुम्ही खोडू शकत नाही. इतक्या दिवस समजा तुमचं उद्धरण नाही झालेलं आहे तर मग तुम्हाला हा विषय तुम्हाला वाटेल बाबा काहीतरी सांगतात, विशेष परमेश्वर नाही, श्रीमूर्ती परमेश्वर नाही आहे. परंतु हे वाचल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात येणार आहे की श्रीमूर्ती ऑलरेडी तयार झाली, त्याच्यानंतर परमेश्वराचं स्वरूप आलेलं आहे. त्याच्यात पुरत्याग करताना आधी परमेश्वराचं स्वरूप त्याच्यातनं निघून जातं आणि मग पूर त्याच्यात ते तसंच्या तसं राहतं. म्हणजे यातनं आपल्याला लक्षात की ही गोष्ट वेगळी आणि ही गोष्ट वेगळी आहे. तर अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे की माया घटाकारे आकारे होते, म्हणजे माया आकारले जाते आणि परमेश्वर स्वरूप त्याच्यामध्ये येतं. नखचर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते. तर मग जीवाच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं, नख, त्याच्यानंतर चर्म, रोम म्हणजे केस आणि आद करून म्हणजे दात, या सगळ्या गोष्टींमध्ये जीव नसतो बरं का. कशा कशामध्ये? नख, चर्म म्हणजे वृत्त कातडी असते ती, त्याच्यानंतर दात असेल आणि केस असेल, याच्यात जीव नसतो. पण आपला खूप जीव असतो बरं का याच्यात. कुणाचे असे पुढचे दात म्हटले काढून घ्या तर तो देईल का काढून? तो म्हणाल कसं तरी, म्हणजे कुणाचे असं समजा हे केलं, वपन केलं, टक्कल केलं तर चालेल का ते? त्याचा त्याच्यात जीव आहे. आजकाल ते नखांमध्ये पण खूप जीव असतो वगैरे वगैरे. नख, चर्म, रोम हे सगळं जे आहे ह्याच्यामध्ये जीव नाहीये. इथे म्हणजे नखाला जर का तुम्ही असं दाबलं तर दुखतं का? केसांना दाबलं तर दुखतं का? नाही दुखत. तसं परमेश्वराच्या जसं जीवाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जीव नाहीये, तसं परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी नख, चर्म, रोम आणि दात यांच्या ठिकाणी माया नसेल तर स्वामी सांगतात नख, चर्म, रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते. म्हणजे सगळं काय आहे? मायाच नटलेली आहे इथून तिथून. नखामतच्या ठिकाणी पण, चर्माच्या ठिकाणी पण, रोमाच्या ठिकाणी पण आणि दाताच्या ठिकाणी पण शुद्ध चैतन्याची ते, म्हणजे शुद्ध चैतन्य त्या ठिकाणी नटलेली आहे. तर मग असं जे परमेश्वराचं श्रीमूर्ती आहे, स्वरूप नाही बरं का, श्रीमूर्ती जी आहे परमेश्वराची ती कशी आहे? आपण लीळेमध्ये ऐकलेलं आहे. काही सांगू त्याचे सौंदर्य, काही सांगू त्याचे लावण्य वगैरे वगैरे, ते वर्णन जेव्हा करतात स्वामींच्या श्रीमूर्तीचं त्यावेळेस त्या ठिकाणी आलेलं आहे. का बरं? स्वामी म्हणतात येथीची दैवी ते कॉपी नाही. येथीची म्हणजे वास्तविक स्वरूपाची. परमेश्वर स्वरूपाकडे जी काही दैवी आहे, जे तेज आहे, ते इतर कुठल्याही स्वरूपामध्ये नाही. जीव देवता प्रपंचाचा किंवा परमेश्वर श्रीमूर्तीच्या ठिकाणी जे तेज आहे ते कशामुळे आहे? ते स्वरूपामुळे आहे. ते जर का स्वरूप नसेल त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ते तेज वगैरे तुम्हाला काही दिसणार नाही. म्हणजे त्या तेजामुळेच, आतमधलं जे तेज आहे त्या तेजामुळेच त्या श्रीमूर्तीवर, जसं आपलं समजा प्रकृती आतमधली चांगली असेल शरीरातली तर आपल्या चेहऱ्यावर तो एक तेजपणा जो असणार तो तेव्हाच असणार, तर नसणार आहे. तर एकंदरीत इथे आपण बघितलं की मायापुरी मायेचे अभिमान, तर असं जे काही 32 लक्षणी सौंदर्यवान असं श्रीमूर्ती आहे
म्हणजे आपण जे वर्णन केलं श्रीमूर्तीचं, त्याच्यामध्ये डोळ्यांचं वर्णन आहे, कानांचं वर्णन आहे, नाकाचं वर्णन आहे, प्रत्येक असं अवयवांचं ते वर्णन केलेलं आहे. आणि असं जे सौंदर्य आहे परमेश्वराचं सगळं, तर अशा या 32 लक्षणी श्रीमूर्तीचा परमेश्वराला खूप अभिमान असेल. जसं आता आपलं देह आहे हे खूप काही सुंदर आहे अशातला काही भाग नाहीये. सुंदर असणं म्हणजे फक्त गोरं असणं नाही बरं का. सुंदर म्हणजे सौंदर्याची व्याख्या सांगितलेली आहे की जो अवयव जैसा व्हावा तो तैसाची, जसा अवयव पाहिजे तो तसाच. म्हणजे जसं आहे की एखादा पदार्थ बनवणारे तर सगळेच असतात, परंतु चव एखाद्याच पदार्थाला असते. सगळ्यांनी तोच पदार्थ बनवलाय, परंतु चव एखाद्याच व्यक्तीच्या हाताला असू शकते, ज्याला आपण सुगरण वगैरे असं म्हणूया. तसं सौंदर्य तुम्हाला सगळीकडे दिसेल, म्हणजे जो अवयव जैसा व्हावा तो तसाच असणं. तर असं सगळं असताना असं जे देह आहे, या देहाचा परमेश्वर स्वीकार करतात. परमेश्वराला खूप चांगलं वाटत असेल, वा माझा देह किती सुंदर आहे, चांपे गौर आहे वगैरे असं परमेश्वराला वाटत असेल ना. स्वामी सांगतात मायापुरी मायेचे अभिमान. ते जे काही मायापूर आहे, जे काही श्रीमूर्ती आहे, त्याचा परमेश्वराला काही अभिमान नसतो. त्याचा कोणाला अभिमान? मायेला अभिमान. माया त्याचं म्हणजे त्या श्रीमूर्ती संबंधित जे काही घडणार आहे, जे काही समजा कोणी काही वाईट चिंतन करतंय, काय वाईट हे करतंय वगैरे, ते या सगळ्या गोष्टी माया बघून घेते. माया काय करते? ते मायेला काय शोभायचं असेल, काय करायचं असेल, त्याला काय शिक्षा द्यायची असेल, मागे आपण बघितलं परमेश्वराचा सगळी व्यापार शक्तीद्वारक जे आहे ते असं. मायापुरी मायेचे अभिमान. परमेश्वराच्या आता जर का तुम्ही जर का स्वरूपासाठी म्हणून स्मरण करत असाल, स्वरूपाशी संबंधित, तर त्याचा परमेश्वराला अभिमान. स्वामी सांगतात ना, याची उघडी नागवी दिसते असती बरी याची वास कवणाही पाहू नये. यांचे सुद्धा एक अभिमानिनी आहेत. म्हणजे कोण? एक तर माया आहे की जी इतर प्रत्येक वेळी संयोग योग साह्य ती माया करत असते, किंवा त्यांना जर का कोणी काही केलं तर ती माया क्षोभाला पावणार वगैरे. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयी परमेश्वर स्वतः अभिमान घेतील, त्या जीवाचा मोक्ष देण्याविषयी, त्यांना बोध देण्याविषयी, अशा काही गोष्टींविषयी परमेश्वर स्वतः अभिमान घेतील. परंतु इतर ह्याच्यामध्ये मायापुरी मायेचे अभिमान. आमच्या स्वामींना कोणी विषयाच्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत, परमेश्वराने ते स्वीकारल्या, आता तत्संबंधी जे नित्य नरक असेल वगैरे काय होणार ते माया बघून घेणार. अशा पद्धतीने आपण ही उद्धरणाची एकूण 8 वचनं बघितलेली आहेत. यामध्ये आपण बघितलं की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. ते कसे घेतात ना, ते मनुष्य वेशामध्ये येतात, ते माया वेशाचा स्वीकार करतात आणि मायापुराचा पण स्वीकार करतात. आणि मायापूर म्हणजे मायेने निर्माण केलेलं म्हणून त्याला मायापूर असं म्हटलेलं आहे. तर ती माया घटाचेने आकारल्या जाते आणि त्याच्यामध्ये परमेश्वर स्वरूप येतात. नख चर्म रोम आदी करून शुद्ध सगळं चैतन्यच नटलेली आहे. आणि अशा या मायापुराचा कोणाला अभिमान आहे? परमेश्वराला अभिमान नसून मायेलाच त्याचा अभिमान आहे. अशी 8 वचनं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. दंडवत हो.